आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 26 डिसेंबर 2025 शुक्रवार। दाविदाचे सिंहासन। दाविदाचे सिंहासन। प्रभू देव त्याला त्यांचे पिता दाविदाचे सिंहासन देईल। तो याकोबच्या घराण्यावर सदैव राज्य करील आणि त्यांच्या राज्याला अंत नसेल। लूक 1 अध्याय 35 वचन ते 33 वचन। या जगातील सिंहासने वेगळी आहेत आणि अनंतकालातील सिंहासने वेगळी आहेत। दाविदाचे सिंहासन पृथ्वीवरील होते, पण दाविदाचा पुत्र ख्रिस्त यांचे सिंहासन अनंत स्वर्गीय आहे। दावीद राजपुत्र म्हणून नव्हे तर मेंढपाळ म्हणून जन्मला, तरीही प्रभू त्यांच्याबरोबर होता आणि त्याला उंचावून इस्रायेलाचा राजा म्हणून अभिषेक केला। दाविदापूर्वी राज्य करणाऱ्या सौलचे सिंहासन पाडले गेले व नाकारलेले गेले। प्रभूने दाविदाला आपल्या मनासारख्या मनुष्य म्हणून पाहिले आणि त्याला विपुल आशीर्वाद दिले, राज्य आणि अधिकार प्रदान केला। प्रभूने त्यांचे स्वभावातले सर्व शत्रू नमवले आणि त्यांचे सिंहासन दृढपणे स्थापन केले। दाविदाने 40 वर्षे संपूर्ण इस्रायेलवर राज्य केले। हा काल इस्रायेलची स्वर्णकाल म्हणून ओळखला जातो। प्रभूने दाविदाशी करार केला आणि म्हणाला, तुझे दिवस पूर्ण झाल्यावर जेव्हा तू आपल्या पितराकडे जाशील, तेव्हा मी तुझ्यानंतर तुझ्या संततीला तुझ्याच पुत्रांपैकी उभे करीन आणि त्यांचे राज्य स्थापित करीन। तो माझ्यासाठी घर बांधील आणि मी त्यांचे सिंहासन सदैवासाठी स्थिर करीन। पहिली इतिहास 17 अध्याय 11 वचन ते 12 वचन। ख्रिस्ताचे जन्माचे जवळजवळ 400 वर्ष आधी इस्रायेलचे पृथ्वीवरील सिंहासन संपुष्टात आले होते। देश ग्रीस, मेद, पर्शिया आणि नंतर रोमन साम्राज्याची अधीन केला। पण दाविदाने मरियेला सांगितले की ख्रिस्त एक आत्मिक राज्य आणेल आणि अनंत सिंहासनावर विराजमान होईल। येशू ख्रिस्ताचा जन्म दाविदाचा वंशात झाला। मत्तेच्या सुरुवातीची पहिलीच ओळ जाहीर करते, येशू ख्रिस्त दाविदाचा पुत्र, अब्राहामचा पुत्र यांची वंशावळ। मत्ते 1 अध्याय 1 वचन। तरीही पित्याची एकुलता एक पुत्र असून सुद्धा तो बेथलेहेममधील एका नम्र कोठ्यात जन्मला। स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत। जर ख्रिस्ताचे राज्य या जगाचे असते तर त्यांचे अनुयायी व शिष्य यांचे रक्षण करण्यासाठी लढले असते। पण प्रभूने पिलातला स्पष्ट सांगितले की त्यांचे राज्य या जगाचे नाही। येशू खरोखरच राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहे। तो जेव्हा तुमच्या हृदयात जन्मतो तेव्हा तो तुमच्यात आपले योग्य सिंहासन स्थापन करतो आणि महिमेत राज्य करतो। देवाचे प्रिय लेकरांनो, तुमच्या जीवनाचे राज्य प्रभूला समर्पित करा। गौरवाची राजाला आत येण्याचे आमंत्रण द्या। तसे केल्यास गौरवाचे राजा तुमच्यात वास करील आणि तुमचे जीवन आपल्या दैवी गौरवाने भरून टाकेल। पुढील म्हणण्यासाठी वचन, माझ्या पवित्र पर्वतावर कोणीही इजा करणार नाही किंवा नाश करणार नाही। येसाया 11 अध्याय 9 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी हागाय 1 अध्याय 2 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 17 अध्याय। धन्यवाद।